आणि तटकरे यांच्यावर सुनेत्रा पवार नाराज असल्याची माहिती आहे। संपूर्ण संसद परिसर सुनेत्रा पवार एकट्याच फिरताना दिसल्यात। प्रफुल्ल पटेल केव्हा येतात आणि केव्हा जातात याची माहिती नाही। पुढारी न्यूजशी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हे विधान केलं। प्रफुल्ल पटेल केव्हा येतात आणि केव्हा जातात याची माहिती नाही असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। पुढारी न्यूजशी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं विधान आपण हे बघू शकतोय। पटेल आणि तटकरेंवर त्यामुळे सुनेत्रा पवार नाराज असल्याची आता शक्यता वर्तवली जाते। आता याचे पडसाद नेमके काय उमटतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल, कारण पुढारी न्यूजशी बोलताना सुनेत्रा पवार यांचं हे महत्त्वाचं विधान म्हणावं लागेल। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण बघतोय सुनेत्रा पवार यांचं हे विधान महत्त्वाचं असं हे विधान म्हणावं लागेल, याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? एकच पाहिलं गेलं तर पार्श्वभूमी अशी आहे, त्यामुळं या विधानाला महत्त्व प्राप्त होतं। सातत्यानं जेव्हा पवार कुटुंबीय, खास करून अजित पवार जेव्हा हयात होते, तेव्हा जेव्हा संसदेत येत असेल अशा मोठ्या दौऱ्यादरम्यान, आणि आता तर उपमुख्यमंत्री स्वतः सुनेत्रा पवार आहे, पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्या दरम्यान पक्षाचा एकही महत्वाचा जो खासदार आहे तो रिसीव्ह करायला येत नाही, किंवा संध्याकाळी जेव्हा त्या हॉटेलला थांबतात त्यावेळेस त्यांची गाठीभेटी होत नाही। स्वतः सुनील तटकरे हे महाराष्ट्रात आहेत, प्रफुल्ल पटेल कुठे आहेत ते स्वतः तोंडाने सांगतात की ते कधी येतात कधी जातात हे तुम्हाला पत्रकारांना माहिती असेल। ते एकंदरीत जर पाहिलं गेलं तर मधल्या काळात जे पत्र आलं होतं त्याच्यामध्ये वर्किंग प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांना जे अधिकार देण्याच्या संदर्भात होतं आणीबाणीच्या काळामध्ये, त्यामुळे कुठेतरी वाद होण्याची शक्यता आहे किंवा एक कटुता निर्माण झाली आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कारण ज्या पद्धतीने पत्र गेलेलं आहे आणि त्या पत्रावरती कोणीच बोलत नाहीये। जेव्हा आपण तटकरे यांना या पत्राविषयी विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही या संदर्भात वहिनी दिल्लीत आहेत, तुम्ही वहिनीशी बोला। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी शंकेला वाव आहे की काहीतरी राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। नक्कीच शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय आता सुनेत्रा पवार यांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे। याचे पडसाद नेमके काय उमटतायत राष्ट्रवादीच्या गोटात, यानंतर नेमकं काय घडतंय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर असताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दिल्लीमध्ये नसल्याची माहिती आहे। पक्षातील अंतर्गत मतभेदाची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू असताना दोनही नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरलाय। मतदारसंघात असल्याची सुनील तटकरे यांनी पुढारी न्यूजशी बोलताना माहिती दिली। पुढारी न्यूजचा प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र संपर्क काही झाला नाही। निवडणूक आयोगाला प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनी आता पाठवलेलं पत्र पुढारी न्यूजच्या हाती लागलंय। आणीबाणीच्या प्रसंगी पक्षाच्या हितासाठी आवश्यक तो निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षाच्या वर्किंग कमिटीला आहेत। अध्यक्ष नसताना कार्यकारी अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचा प्रयत्न झालाय का? या पत्रात नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट या पदाचा उल्लेख हा स्पष्टपणे करण्यात आलाय। तसंच उमेदवारांची निवड आणि संसदीय मंडळाचे अधिकार यावर अधिक भर सुद्धा देण्यात आलाय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या स्वाक्षऱ्या असल्यानं हा गट पक्षावर आपली पकड अधिक मजबूत करत असल्याचा सुद्धा आरोप केला जातोय।